मी ज्योती कपिले, प्रकाशक, लेखिका, अनुवादिका, बालसाहित्यिका, जे के मीडिया सेलिब्रेशन ऑफ क्रिएटिव्हिटी हे माझं पेज आहे आणि ही एक प्रकाशन संस्था आहे. या प्रकाशन संस्थेवर मी आजपर्यंत अनेक पुस्तकं प्रकाशित केलेली आहेत. साधारण 25 पुस्तकं प्रकाशित झालेली असून या पुस्तकांमध्ये बालसाहित्यिक डॉक्टर सुमन नवलकर, एकनाथ आवाड, लीला तांबे, ज्योती कपिले यांच्या साहित्याच्या पुस्तकाचा समावेश झाला आहे. तर लेखिका अनुराधा नेरुरकर यांचा ललित लेख संग्रह आला आहे. शशिकांत तिरोडकर यांचा चारोळ्या संग्रह आला आहे. सुधा गोखले यांचा काव्यसंग्रह आला आहे. असे बरेच लेखकांची मांदियाळी जे.के. मीडियाला लाभलेली आहे. आणि हे जे पुस्तकं प्रकाशित करणं आहे त्याचबरोबर मी काही अनुवाद पण करते. खरं तर अगदी अचानक मी अनुवादाकडे वळाले आणि ह्या अनुवादाला एक छान वळण मिळालं. माझ्या मुलीने एक कविता दिलेली मला आणि ती मी अनुवादित केली. त्याच्यानंतर कथांचा सिलसिला सुरू झाला. पहिले हाय संगीता, पहिले डॉक्टर सूर्यबाला यांच्या कथा मी काही अनुवादित केल्या आणि त्या लोकसत्ता हास्यरंगमध्ये प्रकाशित झालेल्या. तर त्याच्यानंतर ते लोकसत्ताचे संपादक श्रीकांत बोजेवार मला म्हणाले की तुम्ही इतर काही साहित्यिकांच्या कथा अनुवादित करून बघा. त्यांनी मला 2-4 नावं सुचवले. त्यापैकी शरद जोशी यांच्या कथा माझ्या जातकुळीच्या मला वाटल्या आणि मग त्यांच्या मुलीची नेहा शरद, ज्या आपल्या वडिलांसारख्या जानेमाने साहित्यिका आहेत, कवयित्री आहेत, एक अदाकारा आहेत आणि दिग्दर्शक पण आहेत. नेहा शरद आपण ओळखतातच त्यांना. तर त्यांच्याकडनं मी रीतसर परमिशन घेतली आणि त्यांच्या काही कथा यथासमय ह्या पुस्तकातल्या कथा अनुवादित केल्या. त्याच्यानंतर त्या कथा लोकसत्तेत प्रकाशित झाल्या. त्याचं पुस्तक निघालं. पद्मगंधा प्रकाशनाने, एक मोठं अरुण चाकडी यांचं मोठं चांगलं प्रकाशन आहे पद्मगंधा प्रकाशन. त्यांनी ते पुस्तक प्रकाशित केलं, डॉक्टर सूर्यबाला आणि शरद जोशी यांच्या कथा. त्याच्यानंतर ते पुस्तकही प्रकाशित झालं. आज शरद जोशी जी आहेत, पद्मश्री शरद जोशी यांच्या जन्मदिवस आहे आणि ह्या साहित्यकारांचा आणि याचं आपण जेव्हा अनुवाद करतो तेव्हा त्या साहित्यकाराचं साहित्य वाचून आपल्याला खूप समृद्धी येते, आपल्या भावविश्व विस्तारतं. आणि हाच अनुभव मला शरद जोशींच्या कथा अनुवादित करताना आला. म्हणजे माझं खरं तर मोठं भाग्य आहे की त्यांच्या कथा मला अनुवाद करायला मिळाल्या. त्यांचा अनुवाद माझ्याकडून झाला आणि त्यामुळे एक छोटीशी कृतज्ञता म्हणून आज मी हे त्यांच्या कथाचं अभिवाचन करणार आहे. नेहा शरद जोशी यांनी खरं तर हा उत्सव सुरू केला, शरद जोशींचा कॅफे म्हणून. आणि त्या अर्थात जानेमाने हस्तींचं त्याच्यात त्या लोक येणार आणि त्याचे व्हिडिओ ते यूट्यूबवर टाकणार आहेत. पण हा माझ्या परीने एक छोटासा खारीचा वाटा म्हणावा, एक कृतज्ञता म्हणून हा खरं प्रपंच. आज तशी तर मी पहिल्यांदाच येते आहे लाईव्ह, पण ते खास शरद जोशी यांच्यासाठी आलेली आहे. कथेचं अभिवाचन सुरू करते. कथेचं नाव आहे महाभारताचे पुनर्लेखन. या कथा वाचल्यावर, ऐकल्यावर तुम्हाला लक्षात येईल की ही कथा आजच्या काळातही किती प्रभावी आहे. जणू वाटतं आजच लिहिलेली आहे. आणि हे लेखक द्रष्टे असतात याचा प्रत्यय आपल्याला या कथेतनं नक्कीच येईल. सुरू करते कथा. माणसाला असणाऱ्या नवीनतेच्या ध्यासामुळे कुठल्या ना कुठल्या तरी नवीन गोष्टीचा शोध घेणे हा त्याचा स्वभावधर्म झालेला आहे.
त्याचा शोध कधी कधी एखादं पुस्तक, पॉकेटबुकही असतं. पण तरीही आपल्या देशात अजूनपर्यंत विद्वान व्यक्ती आणि काम करणारी व्यक्ती असे दोन विभाग पडलेले नाहीत. 1000 पानांचे पुस्तक बघून कोणी घाबरत नाही की कंटाळतही नाही. लेखकाला आपल्या कल्पनेचा विस्तार कसा करायचा हे बरोबर माहिती असतं. एका सामान्य कथानकाच्या हवा गेलेल्या फुग्यात लेखक आपल्या प्रतिभाशक्तीने इतके शब्द भरतो की तो फुगा फुगून फुगून मोठा होतो आणि त्या लेखकाचं नाव साहित्याच्या अंधारात निऑन सायन्ससारखं चमकू लागतं. त्याचमुळे पॉकेटबुकच्या या जमान्यात आता भोपळ्याच्या आकारातील पुस्तकं बाजारात येत आहेत. तसेच ज्या ज्या वाचकांची बुद्धी आणि पुस्तकांची कपाटे मजबूत आहेत ते त्या पुस्तकांची खरेदी करत आहेत. अर्थात एवढं प्रोत्साहन मिळूनही कुणा लेखकाने अशी हिंमत केली नाही की आपणही महाभारतासारखा एखादा महाग्रंथ लिहावा. आजपर्यंत अनेक लढाया लढल्या गेल्या, कित्येक कुटुंबात भांडणं झाली, षडयंत्र रचली गेली, पण नवीन महाभारत मात्र परत काही लिहिले गेले नाही. महाभारताचे लेखक व्यासमुनी आजच्या लेखकांपेक्षा एका बाबतीत भाग्यवान होते आणि ते म्हणजे त्यांचं दीर्घायुष्य. अगदी विचित्रवीर्यापासून जनमेजयापर्यंत ते कार्यरत होते. महाभारताच्या सुरुवातीपासून अंतापर्यंत त्यांनी सगळं काही बघितलं आणि हा ग्रंथ लिहिला. आजही महाभारत होतात नाही असं नाही, पण लेखक वर्ग त्याच्यापासून दूर आहे आणि जवळ असले तरीही सगळ्या गोष्टी समजून घेण्यास असमर्थ आहे. त्यांना एक बाजू दिसली तरी दुसरी बाजू समजून घेण्यात ते असमर्थ ठरतात आणि दुसरी बाजू समजली तरी पहिलीची व्याख्या करणं शक्य होत नाही. महाभारतासारखा उपक्रम करणं त्यांना कदापि शक्य नाही. एक आयुष्य तर त्यासाठी नक्कीच कमी पडेल. धृतराष्ट्र, युधिष्ठिर, भीम, अर्जुन, कृष्ण, द्रौपदी, दुर्योधन, अश्वत्थामा आणि कर्णासारखं एक जरी बलाढ्य व्यक्तिमत्व मिळालं तरी ते एका चांगल्या कादंबरीसाठी पुरेसं असेल. यातल्या कुठल्याही एका व्यक्तिमत्वावर लिहिणं लेखक असं काही खुलवू शकतो की साहित्यात त्या लेखकाचं नाव अजरामरच होऊन जाईल. व्यासमुनींनी तर या बाबतीत कमालच केली आहे. जयद्रथ, विदुर, शकुनी, दुःशासन, अभिमन्यू इत्यादी छोटी छोटी चरित्रही त्यांनी अशी काही उभी केली आहे की लेखकांची कोऑपरेटिव्ह सोसायटी समिती असावी जी सरकारच्या मदतीने आपलं काम करीत आहे असं वाटावं. आता ते दिवस गेले. जर कोणी ब्राह्मण कर्णाकडे त्याची कवच कुंडल मागायला गेला तर तो लगेच म्हणेल, वा मित्रा, तुला मीच भेटलो होतो का मूर्ख बनवण्यासाठी? तुला जर कवच कुंडल दिली तर मी काय करायचं? तुझ्या नावाने रडायचं? चल जा निघेतून. आज कौरव पांडव जुगार किंवा 3 पत्ते खेळत असते तर चुकून सुद्धा कोणी राज्य पणाला लावलं नसतं आणि समजा राज्य पणाला लावून हारले असते तरी दुसऱ्या दिवशी त्यांनी राज्य द्यायला नकार दिला असता की अरे बाबा माफ कर, रात्री शुद्ध नव्हती. जर आजच्या पांडवांना जंगलात जावं लागलं असतं तर त्यांनी तिकडे जातात एक कोऑपरेटिव्ह सोसायटी बनवली असती आणि जंगलातील लाकडं, विड्या बनवण्यासाठी पानं इत्यादी जंगल संपदा विकण्याचा धंदा सुरू केला असता. आज कृष्ण अर्जुनाचा सारथी बनलाच नसता. चक्क म्हणाला असता, माझ्यासारख्या पोझिशनचा माणूस असे छोटे छोटे कामं करेल काय? आणि चुकून सारथी झाला असला तरी अर्जुनाला त्याच्या कृष्णाकडून गीतेचे तत्वज्ञान ऐकायची वेळ आली नसती. कारण अर्जुन कृष्णाला सरळ सरळ म्हणाला असता, माझ्या कामात दखल देणारा तू कोण? तुझं काम रथ चालवायचं आहे तेव्हा ते काम तू व्यवस्थित कर. उगाच चर्चा करण्याची गरज नाही. ज्या दिवशी कौरवांनी चक्रव्यूह रचला असता त्या दिवशी अभिमन्यू आत गेलाच नसता. म्हणाला असता, नसतं संकट कशाला ओढून घ्या. एक दिवस लढाई नाही लढली तर काही बिघडत नाही. आणि जर समजा अभिमन्यू चक्रव्यूहामध्ये अडकला असता तर कौरवांच्या शिपायांचा खिसा गरम करून बरोबर बाहेर आला असता. गेले ते जुने दिवस, जुन्या समजुती आणि पद्धती.
आज जर कोणी लेखक महाभारत लिहायला बसला तर तो पुढेच सरकणार नाही. आजच्या द्रौपदीने जुगारात राज्य हरलेल्या पांडवांना घटस्फोट देऊन ती गोष्ट तिथेच संपवली असती आणि जमिनीच्या वाट्या हिश्श्यावरून भावाभावात भांडण झाले असते तर ते कोर्टात झाले असते आणि वर्षानुवर्षे खटला जिल्हा कोर्टाच्या पुढे सरकलाच नसता. अशा वेळी जर महाबली भीमाने एखाद्या दिवशी दुर्योधनाबरोबर मारामारी केली असती तर लगेच फौजदारी खटला दाखल झाला असता. धर्मराज, युधिष्ठिर, गांडीवधारी अर्जुन, महाबली भीम, नकुल आणि सहदेवाबरोबर बरीच वर्ष रोज कोर्टाच्या वरांड्यात मान खाली घालून बसले असते. कौरव पुढची तारीख घेत बसले असते आणि खटला पुढे पुढे सरकतच राहिला असता. युधिष्ठिराच्या वेळेपासून सुरू झालेला खटला जनमेजयाच्या वेळेपर्यंत संपला असता तरी खटला लवकरच संपला असं म्हटलं असतं. त्या महाभारतात नोरोवा कुंजरोवा सारखी एकच एक साक्ष कलंक बनून राहिली. पण नव्या महाभारतात प्रत्येक व्यक्तीने रोज कोर्टात इतकी साक्ष दिली असती की दुसऱ्या पक्षाला पुरावा देणं कठीण झालं असतं. वकिलाला ऑफिसात हेलपाटे घालून धर्मराजाच्या वाहनात झिजल्या असतात. जितके जुगारात हरलो त्यापेक्षा जास्त वकिलावर खर्च करायला लागले असते. कोर्टाचं कुरुक्षेत्र बनलं असतं आणि लांबलचक कंटाळवाण्या कायद्याच्या लढाईनंतर काय निर्णय मिळाला असता माहिती नाही. कदाचित कौरव या मामल्यात सुप्रीम कोर्टात घेऊन गेले असते. जर आजच्या लेखकाने महाभारत लिहिले असते तर अशा प्रकारे पूर्ण कहाणी वेगळीच झाली असती. तरी पण तो तुलनेत मजेत राहिला असता. कुठल्या ना कुठल्या तरी मासिकात ते लेखन सदर रूपात क्रमशः प्रसिद्ध करून चांगले पैसे वसूल केले असते. पुस्तकाचे कितीतरी भाग प्रकाशित करून पुस्तक विद्यापीठाच्या अभ्यासक्रमावर लावलं असतं. व्यासमुनींनी महाभारत लिहिले तेव्हा त्यांना ना मानधनाची कल्पना होती ना सिनेमाची. पण आजचा लेखक मात्र आधी या बाबींवर विचार करून मगच काम सुरू करतो. कदाचित त्याने एकाच महाग्रंथाऐवजी काही लघु कादंबऱ्या काढल्या असत्या, जसं राजा नल, विराट राजाकडील पांडवांचे किस्से, पितामह भीष्मांची जीवन कहाणी, कर्णाची शोकांतिका, सुभद्रा हरण. या सर्व घटनांवर छोट्या छोट्या सशक्त कादंबऱ्या निघाल्या असत्या. एकट्या अर्जुनाचे कार्य जेम्स बॉन्डपेक्षा कमी नाहीये. त्यावर अगदी छानपैकी मालिका तयार होऊ शकली असती. द्रौपदींची स्वतःची कहाणी आणि 5 पतीबरोबरच्या जीवनाला एखाद्या लेखकाने आत्मचरित्रात्मक फॉर्ममध्ये लिहिण्याला जास्त प्राधान्य दिलं असतं. द्रौपदीचे अनुभव त्याच्यासाठी एक आव्हान झाले असते. अश्वत्थामाबद्दल तो कृष्णाच्या शापामुळे आजही जिवंत आहे म्हटल्यावर तर त्याचं नाव मतदार यादीत नक्कीच असेल. ते खरं आहे की तो कौरवांच्या पक्षाचा आहे, पण नवीन युगाचा लेखक तर तटस्थवर जोर देतो. त्यामुळे महाभारत परत लिहायचे म्हटले तर अश्वत्थामाकडून बरीच महत्त्वपूर्ण माहिती संदर्भ मिळू शकतील. त्यामुळे लेखकांनी आता अश्वत्थामाला सुधारायला हवं. पण महाराज, महाभारत लिहून काय होणार? लोकांमध्ये लोकप्रिय होईल, खूप विक्री होईल, पण हे समीक्षक मात्र चुकूनही पुस्तकाला उचलून धरणार नाही की पुस्तकाचं कौतुक करणार नाहीत. ते म्हणतील की हा तर कथेचा अनावश्यक विस्तार केला गेला आहे. इतिहास वर्णन जरा जास्तच आहे. पात्राच्या चित्रणात अतिरंजकता आहे. लेखकाने एकाच वेळी अनेक सुपरमॅन उभे केल्याने कृत्रिमता वाढते आहे. अनेक प्रसंग व्यर्थ लिहिले गेले आहेत आणि मुख्य कथेशी त्याचा काहीही संबंध नाही. लेखकाने बरीच वर्ष तपश्चर्या केली आहे, पण त्या मानाने चांगलं संपादन केलं गेलं नाही. पुस्तकात भाराभार उपदेश आहे. युद्धाच्या सुरुवातीलाच कृष्णाकडून अर्जुनाला एवढा दीर्घ उपदेश अगदी विचित्र वाटतो. हा उपदेश देईपर्यंत लढाई कशी काय थांबवली गेली हे समजत नाही. लेखकाने नाव ठेवण्यात सुद्धा पक्षपात केला आहे. कौरव पक्षांच्या व्यक्तीचे नावे दुर्योधन, दुःशासन, दुर्भुज अशी आहेत. हे बरोबर नाही वाटत. जणू काही जन्माच्या वेळी त्यांच्या वडिलांना माहिती होतं की आपली मुलं मोठी झाल्यावर खलनायक बनतील, म्हणून त्यांनी अशी अवघड नावं ठेवली असतील का? आजच्या लेखकाला बिचारा ह्या प्रश्नाची उत्तरं देणं अवघड झालं असतं. एवढा मोठा ग्रंथ डोक्यावर घेऊन
त्याने साहित्य क्षेत्रात आपलं स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न केला असता आणि समीक्षकांनी त्याला पळवून लावलं असतं. व्यासमुनींच्या समोर अशी काही वेळ आली नव्हती. त्यांच्या अवतीभोवती साहित्यिक, वादविवाद आणि अहंकारी समीक्षक नव्हते. आणि तसंही आजचा लेखक एकटेपणाचं चित्रण करण्यात जास्त उत्सुक आहे. त्याचा हिरो अर्जुन नाही, तर अश्वत्थामा आहे, जो कडूकोड स्मृतीचं ओझं शिरार घेऊन जगतो आहे, जो युद्धाच्या नावाने घाबरत आहे. अशा प्रकारे आजचा लेखक जर महाभारत लिहायला बसला तर तो कळत नकळत दुसरी वेगळीच कहाणी लिहू शकेल. कुणास ठाऊक, कदाचित अशी कहाणी कुणीतरी कुठेतरी लिहित असेल. कदाचित अशी कहाणी कोणीतरी कुठेतरी लिहित असेल. धन्यवाद. ही झाली माझी पद्मश्री शरद जोशी यांच्या प्रती कृतज्ञता. आशा करते आपल्याला ही कथा, हे अभिवाचन आवडलं असेल. आपण सर्वांनी इकडे आले आणि हे अभिवाचन ऐकलं त्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद. भेटू परत. थँक्यू.